था सुनाने, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं कृष्ण और बाल्टी बॉय। भारत है आपण जिंकलो की आपण हरलो, आपण जिंकलो की आपण हरलो, आपण जिंकलो की आपण हरलो, आपण जिंकलो। या फुलांच्या पाकळ्या तोडून तू काय करतोयस बाल्टी बॉय? तुम्ही दोघांनी नानासाहेब आणि तात्या टोपे यांचा इतिहास असा अर्धवट सोडला की मी तिथेच अडकून पडलोय। जर युद्ध 31 मे 1857च्या आधीच सुरू झालं होतं तर मग आपण जिंकलो की हरलो याचं खूपच कन्फ्युजन आहे मला। आमची तर झोपच उडालीये। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया पुढची स्टोरी। संस्कृती स्टोरी मोड ऑन। योजना असफल झाल्याने नानासाहेब, तात्या टोपे आणि अझीमुल्ला सगळे चिंतेत होते। प्रत्येक ठिकाणाहून फक्त पराभवाच्याच बातम्या येत आहेत। जर का लवकर कुठेच विजय मिळाला नाही तर आपल्या माणसांचा विश्वास तुटून जाईल आणि इंग्रजांच्या फौजा आणखी शक्तिशाली होतील। आपल्या माणसांचं मनोधैर्य इतकं कमकुवत नाही की त्यांचा विश्वास तुटून जाईल। माझा गंगा मातेवर विश्वास आहे, ती आपल्याला या पराजयाला विजयात बदलण्याची एक संधी अवश्य देईल। तेव्हा एक चमत्कार झाला। 3 ब्रिटिश ऑफिसर्स कंपनी सरकारचा संदेश घेऊन नानासाहेबांकडे आले। कंपनी सरकारला तुमची, सरकारच्या मित्रांची मदत हवी आहे। कसली मदत? तुम्हाला तर ठाऊक आहेच, सैन्य विद्रोह करत आहे। अशा वेळी सर यू व्हीलर यांची इच्छा आहे की तुम्ही कानपूरला यावं आणि तिथल्या सैन्यात रुजू असलेल्या भारतीय शिपायांना बंड करू नये असं समजवावं। तुमच्यासारखे प्रामाणिक मित्र जर कानपूरमध्ये असतील तर आमचं दारुगोळा भांडार, खजिना, आमचे ब्रिटिश ऑफिसर्स आणि त्यांचे कुटुंब स्वतःला जास्त सुरक्षित समजतील। एवढा विचार करू नका नानासाहेब, यात तुमचा देखील फायदा आहे। एकदा का हे युद्ध थांबलं तर कंपनी सरकार तुम्ही मागाल ते बक्षीस तुम्हाला देईल। जर का अशी गोष्ट असेल तर चला कानपूर, चला कानपूर। हे इंग्रज किती मूर्ख आहेत। युद्धाशिवायच सगळं काही नानासाहेबांना देऊन टाकलं, मग तर नानासाहेबांनी इंग्रजांची दाणादाण उडवली असेल, हो ना? नाही। हो की नाही? क्रिश आणि ट्रिश, तुम्ही दोघं एकाच स्टोरी मध्ये 2 वेगवेगळी उत्तरं कशी काय देऊ शकता? सत्य तर एकच असतं ना? कारण ही स्वातंत्र्याच्या लढ्याची स्टोरी आहे बाल्टी बॉय। एखादा गेम नाही की त्यात हार जीतचा निर्णय एकाच फटक्यात होऊन जाईल। असं बोलण्यामध्ये नको ना अडकवूस, गोष्टीमध्ये पुढे काय झालं ते सांग ना। नानासाहेब, तात्या टोपे आणि अझीमुल्ला त्यांच्या फौजा घेऊन कानपूरला पोहोचले। कानपूरच्या किल्ल्यात तुमचं स्वागत आहे नानासाहेब। पाहुणे बनून तुम्ही आलात आणि आमच्याच घरात आमचंच स्वागत करताय। हे म्हणताना नानासाहेबांनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा हात विरघळला आणि त्याची पिस्तूल घेऊन त्याच्यावरच रोखली। ही संधी पाहताच तात्या टोपे, अझीमुल्ला आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांवर हल्ला चढवला। हर हर महादेव! हर हर अझीमुल्ला, दारुगोळा भांडारावर कब्जा करा। नानासाहेब आपल्याला धोका देतील हा विचार देखील आम्ही केला नव्हता। या इंडियन्सवर कधीही विश्वास नाही ठेवला पाहिजे। कानपूरच्या किल्ल्याला आमच्या फौजेने 4ही बाजूने घेराव घातलाय। इंग्रजांकडे सैनिकही नाही आहेत की शस्त्रसाठा की खाण्यापिण्याचे सामान। जर तुमची बायका मुलं तुम्हाला सुरक्षित हवे असतील तर शरणागती पत्करा, नाहीतर किल्ल्यातून बाहेर निघायचा कुठला तरी मार्ग असायलाच हवा। हा भारतीयांचा किल्ला आहे, त्यांना किल्ल्याचा काना कोपरा माहिती आहे आणि त्यांनी आपल्याला 4ही बाजूंनी घेरलंय। आपल्याकडे एकतर सैन्य नाहीये आणि नाही दारुगोळा
आणि बायका मुलांसाठी खाण्यापिण्याचं सामान देखील नाहीये. त्यामुळे आपण सरेंडर करायला हवं. पण मी या पराजयाचा सूड घेऊनच राहणार. फक्त नानासाहेबांनाच नाही, तर त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येक इंडियन्सना याची किंमत चुकवावी लागेल. कानपूरची लढाई 21 दिवस चालली होती. व्हीलरसाठी पराजय मान्य करणं लज्जास्पद बाब होती. पण अखेरीस व्हीलरला किल्ल्यावर पांढरा झेंडा फडकवावाच लागला. नानासाहेबांनी युद्धनीतीचा सन्मान करत सरेंडर केल्यानंतर सगळ्यांना किल्ल्यावरून सुरक्षितरित्या जाऊ दिलं. नानासाहेबांनी कानपूरचा किल्ला जिंकून तर घेतला, पण त्याचा आनंद साजरा करू शकले नाही. इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचारामुळे जनतेच्या मनात आक्रोश भरला होता आणि याच कारणाने सती चौकाजवळच्या घाटावर नानासाहेबांच्या आदेशाचे पालन न करता काही गावकऱ्यांनी त्या इंग्रजांच्या बायका आणि मुलांवर हल्ला केला, ज्यांना नानासाहेबांनी स्वतः त्यांच्या जबाबदारीवर जाऊ दिलं होतं. नानासाहेब आणि तात्या टोपे तिथे पोहोचण्याआधी बऱ्याच निष्पापांनी आपला जीव गमावला होता. कसं तरी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते फक्त 125 स्त्रिया आणि मुलांना वाचवू शकले. निशस्त्र स्त्रिया आणि मुलांना मारणं ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनीही आपली गावाच्या गावं जाळली आहेत, जे चुकीचं होतं. पण याचा अर्थ हा नाही की आपण ही तीच चूक करावी. जर आपण त्यांच्याशी लढताना आपली सभ्यता, आपले संस्कार, आपली संस्कृती जर विसरून गेलो, तर मग अखेर आपण रक्षण कोणाचं करत आहोत? एका जमिनीच्या तुकड्याचं? तुम्ही योग्य बोलत आहात नानासाहेब. ही क्रांती आहे, सूड नाही. आपण आपल्या लोकांना शस्त्र देण्यासोबतच या लढाई मागचा जो संदेश आहे तो पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हा दोघांचं जिवंत असणं खूप जास्त गरजेचं आहे. व्हीलर आणि इंग्रजांच्या फौजा घायल वाघासारख्या तुम्हाला शोधतायत. यावेळी तुमचं कानपूर किंवा बिठूरच्या आसपास असणं सुद्धा धोकादायक आहे. इतकंच काय, तुम्हा दोघांचं एकत्र असणं देखील या क्षणी योग्य नाहीये. अझीमुल्लाचा संशय खरा ठरला. इंग्रजांनी बिठूरच्या किल्ल्यावर आक्रमण करून किल्ल्याला पूर्णपणे त्यांच्या ताब्यात घेतलं. पण नानासाहेब त्या आधीच त्यांना गुंगारा देऊन त्यांच्यापासून दूर नेपाळच्या दिशेने निघून गेले होते. तात्या टोपेनी त्यांच्या विरुद्ध दिशेला कूच केली आणि खूप काळ ते लपून छपून गनिमी काव्याने युद्ध करत राहिले. आणि तेव्हा त्यांना खबर मिळाली की इंग्रज आता झाशीवर कब्जा करण्यासाठी जात आहेत आणि राणी लक्ष्मीबाई त्यांच्याशी एकट्याच झुंज देणार आहेत. हे कळताच ते त्यांच्या मदतीसाठी झाशीला रवाना झाले आणि इंग्रज फौजेवर तुटून पडले. या तात्या टोपेनी सगळ्यांच्या नाकी 9 आणून ठेवलेत. अशी बातमी मिळाली आहे की आपल्या माणसांना मदतीची गरज आहे. अर्ध्यांनी तात्यांच्या मागे जा आणि अर्ध्यांनी इथेच थांबून किल्ल्याची भिंत फोडा. तात्या खूप शूरतेने लढले, पण इंग्रजांच्या अतिकुशल फौजेसमोर त्यांच्या गोरिला फौजेचा पराभव झाला. ते कसे तरी लपून छपून कल्पीला पोहोचले आणि तिथे राणी लक्ष्मीबाई तसंच बाकी क्रांतिकाऱ्यांना भेटले आणि त्या सगळ्यांनी ग्वालियरला कूच करण्याचा निर्णय घेतला. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाईंनी मिळून ग्वालियरवर कब्जा तर मिळवला, पण खूप लवकरच इंग्रजांच्या एका मोठ्या फौजेने तिथे आक्रमण केलं आणि राणींना चहूबाजूने घेरलं. तात्या टोपेंनी कधीच हार मानली नाही. ते लक्ष्मीबाईंचे बलिदान आणि नानासाहेब यांच्या शौर्याचे किस्से ऐकून लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरित करत राहिले. पण काही काळानंतर ते सुद्धा पकडले गेले आणि इंग्रजांनी त्यांना सगळ्यांच्या डोळ्या देखत फाशी दिली. इंग्रजांना वाटलं होतं की सगळे भारतीय ही शिक्षा बघून घाबरून जातील, पण तोपर्यंत स्वातंत्र्याचा संदेश कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला होता. लोक इतके प्रेरित झाले होते की त्यांनी तात्या टोपेंचे केस, त्यांची वस्त्र, त्यांच्या पादुका या मंदिरात ठेवून पूजा करायला सुरुवात केली होती. नानासाहेब भले पुन्हा समोर नाही आले, पण लोक त्यांना आणि त्यांच्या संदेशांना नाही विसरले. या लोकांनी आपल्याला फक्त लढायलाच नाही तर योग्य गोष्टीसाठी योग्य रीतीने लढायला शिकवलं. हो, लढ्याबरोबरच योग्य स्ट्रॅटेजी असणं किती गरजेचं आहे हेही शिकवलं. म्हणून माझ्या प्रिय क्रिश, स्ट्रॅटेजी आणि चीटिंग मध्ये खूप फरक असतो. हो, ते तर आहेच. आय एम सॉरी, माझी चूक मी मान्य करतो. पण पुढच्या वेळी मीच जिंकणार आहे, कारण युद्ध किंवा खेळाच्या मैदानात तुम्ही भलेच पराजित व्हाल,
पण तुम्ही खरे तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही मनातून हार मानता. आणि आपण सर्व भारतीय मनातून कधीच हरत नाही, म्हणून अभिमानाने म्हणा. भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश त्रिश आणि बाल्टी बॉय भारत है हम दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.